यावेळेस रात्री न झोपणं महागात पडते असं वाटतंय। नमस्कार मंडळी, मी सायली तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे SMD रायडर्स। सो खूप दिवसानंतर आज पुन्हा आपली राईड होते। तुम्ही बघताय आम्ही फुल रेडी झालो आहोत, इथे मनोज पण आहे। आता आम्ही निघालो आहोत राईडसाठी। राईड कोणती असणार आहे ती मी आता रिव्हील करणार नाही आहे। सो आणि व्हिडिओसुद्धा आपले आमच्या राईडच्या नंतरच येतील। सो व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय। मला कम्फर्टेबल बसायला यावं म्हणून जुगाड चालू आहे इथे। चांगला आहे। पहिला ब्रेक घेतला देहूमध्ये। इथे तुम्ही बघताय आम्ही थोड्या वेळापूर्वीच इडली खाल्ली, इडली सांबार, पण एवढा काय खास वाटला नाही, म्हणून मग आम्ही इथेच आमच्या स्पॉटवर आलो वडापाव खाण्यासाठी। तर वडापाव खाऊया, चहा पिऊया आणि फटाफट पुढच्या प्रवासासाठी निघूया। आणि 12 वाजता आम्ही सुरूरमध्ये थांबलो आणि आमची हालत बघताय तुम्ही। एवढी झोप आली, खूप जास्त झोप आली आहे। यावेळेस रात्री न झोपणं महागात पडते असं वाटतंय, कारण की मला पण खूप झोप येते आणि मनोजला पण खूप झोप येते। तर सुरूरमध्ये थांबलो आणि सुरूरमध्ये आता आशीर्वाद हॉटेलमध्ये थांबून थोडंसं चहा आणि कॉफीचा ब्रेक घेतला आहे, कारण की खूप जास्त झोप येत होती, खूपच जास्त झोप येत होती, म्हणून काही खायचं नाही आहे। पोट भरलं तरी पण फक्त चहा पिण्यासाठी आम्ही थांबलो आहे। आपले रायडर कॉफी शॉट्स झोप येते खूप, झोप घालवण्यासाठी कॉफी प्यायची नाही। 2 तासाचा ब्रेक मिळेल झोपेपासून, परत एक कॉफी प्यायची, मग त्यानंतर थांबू। असं आमचं चालू आहे। आम्हाला भूक वगैरे नाही आहे, फक्त चहा आणि कॉफीसाठी थांबलो आहे। थोडा वेळ बसू आणि मग इथून निघू लगेचच। 12 वाजलेत आणि आम्ही अजून सुरूरमध्येच आहोत। अजून बरंच अंतर 400 किलोमीटर अजून पार करायचं आहे। कसं होणार आहे माहिती नाही, बघूया। अशा प्रकारे छोटासा ब्रेक घेऊन आता पुढच्या जर्नीला स्टार्ट करूया। चला तर मग लेट्स गो। आता आम्ही ऑलमोस्ट वाटारला पोचलोय आणि खूपच भूक लागली आहे। सो एक ब्रेक घेऊन मस्तपैकी तिखट मिसळ खाऊया। कोल्हापूरपर्यंत पोचलो आणि इथे हालत बघताय रोडची काय आहे। कोल्हापूर हायवे पूर्ण जाम आहे, पुढे जाण्यासाठी अजिबातच जागा नाही आहे। आम्ही कच्च्या रस्त्यावरून जाण्याचा प्रयत्न करतोय, बघूया कुठपर्यंत आम्हाला हा रस्ता घेऊन जातोय। पुढे आलो आणि आम्हाला समजलं की कोल्हापूर हायवे पूर्णपणे बंद आहे, कारण शेतकऱ्यांनी गावकऱ्यांनी उपोषण केलं आहे। सो आम्ही गावामधूनच पुढे आलो आणि तिथे आम्हाला काही रायडर भेटले। सो त्यांच्याबरोबरच पुढे गावातून रस्ता काढून कोल्हापूरला क्रॉस करूया आणि पुढे जाऊया। आजच्या या दिवसात खूपच जास्त अडचणींना सामोरे जात होतो, पण तरीही सुखरूप आमच्या लोकेशनला पोहोचलेलो आहोत, म्हणजेच गोव्याला पोहोचलेलो आहोत।
तर आजचा व्हिडिओ इथेच संपवूया आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया आपण गोव्यामध्ये कुठे कुठे जाणार आहोत आणि लोकेशनवरती जाऊन आपल्या इव्हेंटवरती काय काय धमाल मस्ती करणार आहोत ते बघूया. गोव्यामधील नवीन नवीन एपिसोड बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा SMG रायडर्स. बाय बाय.